ओम शांती. आजची तारीख आहे 4 मे 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, निश्चय बुद्धी बनून बाबांच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करत राहा. आज्ञा पालन केल्यानेच तुम्ही श्रेष्ठ बनाल. प्रश्न आहे, कोणत्या मुलांना खरा खरा ईश्वरीय सेवाधारी म्हणता येईल? उत्तर, जो राजाई प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करतो आणि दुसऱ्यांना सुद्धा आपल्या समान बनवतो, अशा ईश्वरीय सेवा करणाऱ्याला खरे खरे ईश्वरीय सेवाधारी म्हणता येईल. त्यांना पाहून दुसरे सुद्धा सहयोगी बनतात. ओम शांती. तुम्ही जेव्हा इथे बसलेला आहात तर सर्वांना म्हणायचं आहे की शिवबाबांची आठवण करा. हे तर तुम्ही जाणतात की त्यांचे मंदिरं बांधली जातात, मंदिरं बनवतात, परंतु हे कुणी जाणत नाही की शिवबाबा कोण आहेत. तुमच्याशिवाय कुणीही जाणत नाही, तर शिवबाबांची आठवण करून द्यायची आहे. इथे बसून सुद्धा काहींचा बुद्धियोग इकडे तिकडे बाहेर भटकत राहतो. म्हणूनच आपलं कर्तव्य आहे की त्यांना बाबांची आठवण करून देणं. त्यांना म्हणणं की भाई आणि बहिणींनो, बाबांची आठवण करा की ज्या बाबांकडून आपल्याला वारसा मिळतोय. इथे बाबा मुलांना म्हणतात की मज बापाची आठवण करा. शिवबाबा आहे आत्म्यांचा पिता, म्हणून रुहानी बाप म्हणता येईल, आणि प्रजापिता ब्रह्मा आहेत जिस्मानी बाप म्हणजे देहधारी साकार पिता, अलौकिक पिता. बाबा म्हणतात की दोन्ही बाप दादा दोघंही म्हणतात की मुलांनो, बापाची म्हणजे शिवबाबांची आठवण करा, आणखी कुठेही बुद्धियोग लावू नका. बुद्धी खूप भटकत राहते. भक्ती मार्गामध्ये सुद्धा असं होतं, श्रीकृष्णाच्या समोर किंवा कोणत्याही देवी देवतांच्या समोर बसतात, माळा जपत राहतात, परंतु बुद्धी कुठे कुठे इकडे तिकडे फिरत राहते. देवता कोण होते, त्यांनी राजाई कशी प्राप्त केली, कधी त्यांना राजाई मिळाली, हे कुणालाही माहीत नाही. बाबा म्हणतात, सिख लोक सुद्धा हे जाणतात की गुरु नानक जे होते त्यांनी सिख पंथ स्थापन केला. मग त्यांचे गुरु पोत्रे चालत येतात, तर ते पुनर्जन्मामध्ये येतात हे कुणीही जाणत नाही. परंतु सदैव थोडीच गुरु नानकची आठवण करतात. समजा गुरु नानक किंवा बुद्धाला किंवा कोणत्याही धर्मस्थापकाची आठवण करतात, परंतु हे थोडेच त्यांना माहिती आहे की आता या समयी ते कुठे आहेत. ते तर म्हणतात की ते ज्योत सामावलेत किंवा वाणीपासून पार गेलेत, म्हणजे निर्वाणमध्ये गेलेत. काही जण तर म्हणतात की श्रीकृष्ण हजेरा हजूर आहे, जिथं बघावं तिथं श्रीकृष्ण आहे. राधेपंथीवाले म्हणतात की जिकडं पाहावं तिकडं राधेच राधे आहे, असं म्हणत राहतात. तर बाबा समजावतात की तुम्ही भारतवासी देवता होते, तुमचा चेहरा मनुष्याचा होता, परंतु तुमचं चारित्र्य हे दैवी चारित्र्य होतं. देवतांची चित्र सुद्धा आहेत ना, चित्र जर नसते तर हे सुद्धा समजलं नसतं. राधे कृष्णच नंतर मग पुन्हा लक्ष्मी नारायण बनतात, परंतु राधे कृष्णाबरोबर लक्ष्मी नारायणचा काय संबंध आहे हे कुणालाही माहीत नाही. तर ते बाबा येऊनच आपल्याला समजावून सांगतात. बाबा म्हणतात की तुम्ही सुद्धा कुणालाही समजावून सांगू शकतात की हे सर्व ज्ञान जे आहे हे निराकार बाबा आम्हाला समजवत आहेत. वास्तवमध्ये तर निराकार सर्वच जण आहेत, कारण सर्वजण आत्मे आहेत. आणि निराकार आत्मा साकारच्या द्वारे बोलतो, निराकार तर बोलू शकत नाही. जसं आपण आत्मा शरीराच्या द्वारे बोलतो, साकार देहाच्या द्वारे बोलतो, तर शिव बाबा सुद्धा निराकार आहेत, तर प्रजापिता ब्रह्मा यांच्याद्वारे
तर ते समजावून सांगतात, ज्ञान देतात. तर बाबा म्हणतात की तुम्ही सांगा की निराकार तर बोलू शकत नाही. आमचा बाबा जो आहे, आमचा पिता जो आहे, तो तुमचाही पिता आहे. ते या ब्रह्माच्या तनामध्ये येतात आणि तेव्हाच तर ते ब्राह्मण धर्माची स्थापना करतात. बाबा म्हणतात, आता तुम्ही जाणत आहात की आम्ही त्या देवतांच्या समान बनत आहोत. जन्म जन्मांतर आम्ही देवतांची महिमा गात आलो आहोत आणि आता आम्हाला त्यांच्या श्रीमतावर असं बनायचं आहे. आपली राजधानी स्थापन होत आहे. तर सर्व तर पूर्णपणे श्रीमतावर चालू शकत नाही. नंबरवार श्रीमतावर चालतील, कारण राजधानी खूप मोठी आहे आणि राजधानीमध्ये प्रजा पण असेल, नोकर चाकर, चंडाल, हे सर्वजण पाहिजेत ना. तर असे चालचलन चालणारे जर राहतात तर त्यांचा साक्षात्कार सुद्धा होतो की हे चंडाल फॅमिलीमध्ये जातील. चंडाल एक तर नसणार ना, त्यांची सुद्धा पूर्ण फॅमिली असेल. बाबा म्हणतात की या दुनियेमध्ये चंडालांची सुद्धा युनियन होते आणि ते मग आपसामध्ये एकत्र येतात, मिळतात आणि मग संप वगैरे करतात, स्ट्राईक करतात की सर्व काम सोडून देतात. परंतु सतयुगामध्ये तर अशा गोष्टी होत नाही, कुणी स्ट्राईक वगैरे करणार नाही. बाबा म्हणतात की तुमचं एक चित्र सुद्धा आहे की ज्याच्यावर तुम्ही विचारतात समोरच्याला की तुम्हाला काय बनायचंय, बॅरिस्टर बनणार की देवता बनणार. तुमची सगळी राजधानी स्थापन होत आहे, कमी थोडीच आहे. बेहदचा बाबा आहे आणि बेहदचे बाबा बेहदच्या गोष्टी येऊन आपल्याला सर्व समजावून सांगत आहेत. मग बाबा म्हणतात, सत्य काय आहे आणि खोटं काय आहे, असत्य काय आहे. सत्य एक आहे आणि बाकी सर्व आहे असत्य. लंकेमध्ये रावणाचं राज्य होतं असं म्हटलं जातं. मग काय एकाचीच गोष्ट आहे का? सतयुग त्रेतायुगामध्ये तर अशा कुठल्याही गोष्टी नसतात. तर ही संपूर्ण मनुष्यांची दुनिया आज लंका बनलेली आहे आणि इथेच रावण राज्य आहे. रावण राज्य म्हणजे विकारांचं राज्य. तर सर्व सीता ज्या आहेत, आत्मारूपी सीता, त्या परमात्मा रामाची आठवण करतात किंवा असं म्हणता येईल की त्या सर्व भक्ती आहेत किंवा सजनी आहेत आणि एक साजन भगवान आहे आणि त्याची ते आठवण करतात. कारण आता रावण राज्य आहे. संन्यासी या गोष्टींना समजू शकत नाहीत. सर्वजण दुःखी आहेत, आज शोक वाटिकेमध्ये आहेत. तर शोक वाटिका आहे कलियुग आणि अशोक वाटिका आहे सतयुग. तर बाबा म्हणतात, मुलांनो मेहनत करा आणि सर्व्हिसमध्ये खरे राईट हँड बना. म्हणजे बाबांचा उजवा हात बनून तुम्ही सेवा करा, तर तुम्ही राजाईमध्ये याल. सर्व्हिसमध्ये लागा. उदाहरण सुद्धा आहे ना की जसं यज्ञाच्या सुरुवातीला कुटुंबाचे कुटुंब बाबाच्या यज्ञामध्ये सर्व्हिसमध्ये आलेत, सर्व्हिस करायला लागले, कुटुंबाचे कुटुंब समर्पित झालेत. आणि मग असं म्हटलं जायचं की ह्या कुटुंबाने किती चांगले कर्म केलेले आहेत की जे आता ईश्वरीय सेवेमध्ये लागले आहेत. बाबा म्हणतात, तुम्ही देवी देवता धर्माची होतात. जसं ख्रिश्चन धर्माचे मनुष्य इस्लामी धर्माचे मनुष्य आहेत, तसेच देवी देवता सुद्धा आहेत. परंतु देवी देवता जे आहेत हे आहेत सर्वात पवित्र. देवी देवता धर्मासारखा कोणताही दुसरा धर्म नाही की जो पवित्र आहे. अर्धा कल्प बाबा म्हणतात की तुम्ही पवित्र राहतात. स्वर्ग आणि नर्क याचं गायन सुद्धा आहे. तर हेविन म्हणजे स्वर्ग कशाला म्हटलं जातं हे सुद्धा आज कोणाला माहित नाहीये. तर बाबा भारतामध्येच येऊन मुलांना जागृत करतात. तर ही 5000 वर्षांची गोष्ट आहे. जे स्वर्गवासी होते तेच आता नरकवासी बनलेले आहेत आणि मग पुन्हा बाबा येऊन त्यांना पावन स्वर्गवासी बनवतात. एक साजन येऊन सर्व सजनींना आपल्या शोक वाटिकेमधून मुक्त करून आपल्या अशोक वाटिकेमध्ये घेऊन जातात. तर पहिले असं म्हणायचं आहे की बाबांची आठवण करा, नाहीतर
इथे बसल्या बसल्या सुद्धा बुद्धी कुठेतरी बाहेर भटकत राहील. बाबा म्हणतात, तुम्ही जाणतात की आम्ही सर्व या सृष्टीरूपी नाटकाचे ऍक्टर्स आहोत, नट आहोत, आणि याच्यामधून कुणीही निघू शकत नाही, म्हणजे बाहेर पडू शकत नाही. म्हणजे ह्या नाटकामध्ये आपल्याला पार्ट बजवायचाच आहे. असं नाही की या नाटकामधून आपला पार्ट किंवा आपण कायमस्वरूपी निघून जाऊ शकतो, तर नाही. बाबा म्हणतात, कोणीही मोक्ष प्राप्त करू शकत नाही. विवेक सांगतो, म्हणजे सत्सत विवेक बुद्धीने आपण काम घेतलं पाहिजे. म्हणजे सत्सत विवेक बुद्धीने आपण विचार केला पाहिजे. पार्ट मध्ये चालत राहतात आणि तो पार्ट जो आहे कल्पानंतर म्हणजे 5000 वर्षानंतर तोच पार्ट आपण रिपीट करू, तर तुम्ही बघाल की कसे मनुष्य मरतात, विनाश होतो आणि सर्व आत्मे निर्वाण धाम मध्ये जातील. तर हे बुद्धीमध्ये ज्ञान आहे. तर सर्व्हिस करत राहिल्यानेच अनेकांचं कल्याण होईल आणि संपूर्ण परिवारही या ज्ञानामध्ये जर लागला तर हे खूप मोठं आश्चर्य होईल. अच्छा, खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती माता-पिता बाप-दादांची प्रेमपूर्वक स्मृती. गुड मॉर्निंग. रुहानी बापाची रुहानी मुलांना नमस्ते. आणि आम्हा सर्व आत्मिक मुलांचे आत्मिक माता-पिता बाप-दादांना प्रेमपूर्वक स्मृती. गुड मॉर्निंग आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सार आहेत. पहिला पॉइंट, शेवटी जे दुःखदायक सीन असेल किंवा जे दुःख असेल त्याच्यामधून सुटण्यासाठी आतापासून एक बाबांच्या श्रीमतावर चालत राहायचं आहे. आपल्या समान बनवण्याची सेवा श्रीमतावर करायची आहे. दुसरा पॉइंट आहे, सर्व्हिसमध्ये बाबांचं राईट हँड बनायचं आहे. आत्म्याला खुश करण्याचा रस्ता दाखवायचा आहे आणि सर्वांचं कल्याण करायचं आहे. वरदान आहे, स्वतःच्या संकल्पाच्या गोंधळांमधून किंवा शिक्षांमधून परे राहणारे पास विथ ऑनर भव. विश्लेषण बाबा सांगतात, पास विथ ऑनर म्हणजे मनामध्ये सुद्धा संकल्पाने सजा न खाणं, शिक्षा न भोगणं. धर्मराजच्या सजा जी मिळते किंवा शिक्षा जी मिळते ती तर नंतरची गोष्ट आहे, परंतु आपल्या संकल्पांमध्ये जो गोंधळ चालतो किंवा संकल्पामध्ये विकल्प येतात आणि त्याच्याद्वारे जी शिक्षा एक प्रकारे आपण आत्मा भोगतो, तर याच्यापासून सुद्धा परे आपण राहायला हवं. आणि असं पास विथ ऑनर म्हणजे इमानदारीने पास होणारे जे आहेत तर त्यांचीच निशाणी आहे. वाणी, कर्म आणि संबंध संपर्क या तर खूप मोठ्या गोष्टी आहेत, परंतु संकल्पांमध्ये सुद्धा आपण गोंधळ आपलं निर्माण व्हायला नको. आणि अशी प्रतिज्ञा ज्यावेळेला आपण करू आणि त्याप्रमाणे आपल्याला अनुभव होईल, तेव्हाच पास विथ ऑनर आपण बनू शकू. आजचा सुविचार आहे, ज्ञानघृत आणि योगाची बत्ती ठीक असेल तर खुशीचा दीपक जागृत राहील. म्हणजे ज्ञानाचं घृत आणि योगाची वात ठीक असेल तर खुशीचा दीपक जागृत राहील. आजचा अव्यक्त इशारा आहे, सदा अचल अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा. दुनियेच्या कोणत्याही प्रकारच्या हालचालमध्ये अचल अडोल स्थितीमध्ये विघ्न पडू नये. ही दुनियेमध्ये कितीही हालचाल करणारी परिस्थिती जरी असेल तरीही ती परिस्थिती आपल्या अचल अडोल स्थितीमध्ये विघ्न बनू नये. असे विघ्न विनाशक अचल अडोल बनून प्रत्येक विघ्नाला पार करा. जसं
हे विघ्न नाहीये, तर हा एक खेळ आहे. तर डोंगरा एवढं, पर्वता एवढं दुःख सुद्धा किंवा विघ्न सुद्धा अगदी मोहरी एवढं इतकं छोटं आपल्याला अनुभव होईल आणि मग आपण त्याच्यावर सहजपणे विजय प्राप्त करू शकू. कारण आपण ज्ञानी आत्मे पहिल्यापासूनच हे जाणतो की सर्व तर विघ्न येणारच आहेत आणि सर्व गोष्टी, या सर्व घटना घडणारच आहेत. अच्छा. ओम शांती.